नमस्कार. आज मी MPSC प्रिलिम्स रिलेटेड सेकंड व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला माझी ओळख करून देतो. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी UPSCच्या 4 मेन्स दिल्या आहेत, CSE आणि फॉरेस्ट. एक UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. दोन MPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत आणि या वर्षीचा माझा राज्यसेवेचा स्कोर बॉर्डरवरचा आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी चा स्कोर असा आहे की ते इझिली क्लिअर होईल. ही ओळख करून देण्यामागचं कारण की व्हिडिओच्या शेवटी मी आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह बद्दल बोलणार आहे आणि जर माझं स्वतःच पोट सुटलेलं असेल तर मी योग करा म्हणून सांगून काय फायदा. तर काही तर क्रेडिबिलिटी असायला पाहिजे, म्हणून मी ही ओळख करून दिली आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह बद्दल बोलण्यावर. नाहीतर मी स्वतःच इतका जाड आहे आणि तुम्हाला सांगतोय की सकाळी 5 वाजता उठून योग करा, तर ते बरोबर नाही. म्हणून ही ओळख करून दिली. आता आपण बोलू की रिझल्ट हा डिले झालेला आहे. त्याचं काय रिझन आहे हे कोणालाही माहीत नाही. सर्व टेलिग्राम चॅनलनी सांगितलं होतं की या वीक मध्ये तर फिक्स लागेल, शेवटच्या 2 दिवसामध्ये तर लागेलच, फ्रायडेला तर 100% लागेलच, पण तो रिझल्ट लागलेला नाही. म्हणूनच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्याही टेलिग्राम चॅनलला, कोणत्याही यूट्यूब चॅनलला, कोणत्याही क्लासेसला रिझल्ट बद्दल काहीही इंटरनल इन्फॉर्मेशन ही नाही. आणि जे प्रेशर ग्रुप म्हणून काम करतात जागा वाढवण्यासाठी किंवा एक्झाम पोस्टपोन करण्यासाठी, त्यांना कोणालाही या रिझल्टमध्ये इंटरेस्ट नाही. कारण फक्त 2,500च्या जवळपास मुलं प्रिलिम्स क्लिअर होणार आणि ज्यांचा स्कोर बॉर्डरवर आहे, समजा असे आपण एक टोटल 5,000 मुलं, ह्या फक्त 5,000 मुलांनाच या रिझल्टमध्ये इंटरेस्ट आहे. तर इतक्या कमी क्राऊडसाठी या प्रेशर ग्रुपला काही काम करायचं नाही. त्यामुळे रिझल्टमध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जी मुलं जॉब सोडून आले किंवा दुसऱ्या एक्झामचं प्रिपरेशन सोडून MPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी प्रिपेअर करतात, त्यांच्यावर किती प्रेशर जनरेट झाला असेल याचा अंदाजा मला येतो. त्यांनी फार आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस करून थांबलेले आहेत, पण 3 महिने जर रिझल्टच लागत नसेल तर त्यांच्यावर किती प्रेशर जनरेट होत असेल. याच फेजमधून मी पण जात आहे. म्हणून मी एक टेलिग्राम ग्रुप क्रिएट करण्याचं ठरवलं आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, 30 ते 40 प्लस मुलं जर इंटरेस्टेड असतील तर आपण एक टेलिग्राम ग्रुप फॉर्म करू, ज्याच्यामध्ये आपण डेली आन्सर्स लिहू शकतो. मग ते आन्सर्स, ते क्वेश्चन तुम्ही निवडा, त्याचे आन्सर्स तुम्ही लिहा. मग तो GS कोणताही असू शकतो. कारण आता फक्त 40 दिवस राहिले आहेत. या 40 दिवसामध्ये 4 GS पेपर्स, ज्या प्रत्येक GS मध्ये 2-3 सब्जेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल GS 1 मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इंडियन सोसायटी आहे. GS 2 मध्ये पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, IR आहे. GS 3 मध्ये इकॉनॉमी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, ॲग्री आहे, सायन्स आहे. GS 4 मध्ये इथिक्स आहे, जो बेसिक आणि केस स्टडीचा पार्ट आहे, प्लस ऑप्शनलचे 2 पेपर्स प्लस एसे. हे 40 दिवसामध्ये होणं फार अवघड आहे. म्हणून मी असा ग्रुप क्रिएट करायचा ठरवला आहे, ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स तुम्ही निवडा, त्याचे आन्सर्स तुम्ही लिहा. मग ते आन्सर फुल आन्सर्स असतील किंवा पॉइंट फॉर्मॅटमध्ये असतील. एक
फ्रेमवर्क असेल, तुम्ही एसे फुल लिहा किंवा ब्रेनस्टॉर्म करून फक्त पॉइंट्स लिहा आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये पोस्ट करा आणि इतर बाकीचे जे मेंबर्स असतील ते रिव्ह्यू करतील. या पीयर रिव्ह्यूचा मला माझ्या UPSC जर्नीमध्ये फार फायदा झाला आहे, कारण जो आन्सर लिहितोय आणि जो चेक करतोय या दोघांनाही या प्रोसेसचा फायदा होतो. म्हणून मी हा ग्रुप क्रिएट करण्याचा ठरवला आहे आणि आत्ता जे अवेलेबल आहेत ग्रुप ते वन वे मन की बात चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही कमेंट करू शकत नाही, त्यांच्या लवकरच च्या मेसेजला तुम्ही काही कमेंट करू शकत नाही. या वीक मध्येच रिझल्ट येईल याच्यावर तुम्ही काही रिस्पॉन्स देऊ शकत नाही. त्यामुळे आपण असा टेलिग्राम ग्रुप क्रिएट करतोय ज्याच्यामध्ये तुम्ही आन्सर्स लिहू शकता, एसे लिहू शकता, मटेरियल शेअर करू शकता किंवा एकमेकाला गाईड करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा ज्याच्यामध्ये तुमचा अटेम्प्ट कोणता आहे, तुम्ही या अगोदर मेन्स लिहिली आहे किंवा नाही, आणि तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणता आहे. या आधारावर मी 2 ते 3 ग्रुप्स क्रिएट करेन आणि त्याची लिंक तुमच्या या कमेंटनुसार मी त्याला कमेंट करेन, रिप्लाय देईन आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन आपण क्रिएट करू आणि एकमेकाला मदत करून फायदा करून घेऊ. त्याच्यासाठी मग तुम्ही नवीन असाल, तुम्ही 2026-27 अटेम्प्ट देणार आहात किंवा तुम्ही 2025 ची मेन्स देत असाल, ते तुमच्या कमेंटमध्ये मेन्शन करा. त्याच्याप्रमाणे आपण ग्रुप क्रिएट करू. पण फक्त 30 ते 40 प्लस जर इंटरेस्टेड असतील तरच हे करू, नाही तर प्रत्येकाचाच वेळ वाया जाईल. जर इतके मुले जर इंटरेस्टेड असतील तर त्यांनी कमेंट करा, त्यानुसार आपण ग्रुप क्रिएट करू. थँक्यू.